कशा आहात सर्वांना नमस्कार. आज आपण वेगळे इंग्रजी शब्दकोडे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इंग्रजी शब्दकोडे आपलं कोडे आहे 11 आणि या ठिकाणी काही उभे आणि आडवे बॉक्स आहेत. त्या बॉक्समध्ये इंग्रजी अक्षर आहेत आणि त्याचा अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. मी या ठिकाणी काही अक्षरे लिहित आहे. बघू शकता या ठिकाणी एफ एम आणि इकडच्या पझल्समध्ये ई डी असे काही अक्षर आहेत आणि एन अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे इंग्रजीमध्ये आणि शब्दकोडे सोडवायचा आहे. अगदी सोपं आहे. डोके चालवा आणि शब्दकोडे सोडवा. आडव्या ह्याच्यामध्ये 4 अक्षरी शब्द आहे. या ठिकाणी मी एम अक्षर दिलेलं आहे आणि कमेंटमध्ये हे शब्दकोडे नक्की सांगा. पहिल्या शब्दकोड्याचे उत्तर आडवे आणि उभे शब्द सांगा. तुम्हाला पर्याय म्हणून मी काही अक्षर देत आहे. ए आर दोन्ही शब्दकोड्यांचे साठी पर्याय म्हणून अक्षरे आहेत. ए आर पी ई आणि एन एवढे अक्षर आहेत आणि यातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द इंग्रजीचा बनवायचा आहे. कमेंट करा, नक्की सांगा. या ठिकाणी उभे पहिल्या ह्याच्यामध्ये 1 नंबर आपण या ठिकाणी आहे आणि 2 नंबर हे पझल आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण सोडवूया. पझल क्रमांक 1 याच्यामध्ये एफ आहे आणि ए लिहिल्यानंतर एक आपण शब्द तयार करूया एफ ए आणि या ठिकाणी एन पण लिहूया आणि एन ए एम ई म्हणजे नेम आणि एफ हे आर एम फार्म आणि एन ए एम ई नेम हा शब्द तयार होतो. आता 2 नंबरमध्ये पी लिहूया या उभ्या ह्याच्यामध्ये आणि आडव्या ह्याच्यामध्ये आर लिहूया. पेन आणि रेड असे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. आता पुढे 3 नंबरचा आपण बघूया. आडव्या आणि उभ्या ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये नक्की याचे सुद्धा शब्द सांगू शकता. 3 नंबरला कोणते तयार होतात आणि 4 नंबरला कोणते शब्द तयार होतात. इंग्रजीचे शब्द अगदी सोपं आहे. या ठिकाणी खाली पर्याय आहेत बी एन वाय एस क्यू असे शब्द दिले आहेत. डब्ल्यू काही अक्षर दिलेले आहेत आणि त्याचे शब्द बनवायचे आहेत. तर चला आपण तिसऱ्यामध्ये आपण अक्षर टाकूया, लिहूया. एन लिहिल्यानंतर नियर हा शब्द तयार होतो आणि या ठिकाणी आडव्यामध्ये वाय लिहिल्यानंतर इयर हा शब्द तयार होतो आणि 4 नंबरमध्ये 4 मध्ये WELL वेल आणि आडव्या ह्याच्यामध्ये BELL बेल अशा पद्धतीने शब्द तयार होतात.